नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात निमित्त मात्र भाग दुसरा. डिनर घेऊन मी हॉलमध्ये आलो तेव्हा रॉजर माझीच वाट बघत भिंतीलगतच्या एका कोचावर बसला होता. हॉटेलच्या डॉक्टरनी त्याच्या जखमेचं ड्रेसिंग केलं होतं. त्यांनी कपडेसुद्धा बदलले होते, त्यामुळे आता तो बराच नॉर्मल दिसत होता. हातात असणाऱ्या ग्लासमधनं ब्रँडीचा एक एक घोट घेत कोचावर मान टेकवून त्यांनी डोळे मिटून घेतले होते. रॉजरला त्या जखमी अवस्थेत बघून सिन्हा चांगलाच हादरला होता आणि ते साहजिकच होतं. रॉजर त्याच्या हॉटेलचा टॉप स्टार होता. हॉटेलचे बरेच कस्टमर केवळ रॉजरचं गाणं ऐकण्यासाठी, त्याला बघण्यासाठी इथे हजेरी लावत होते. रॉजरची लोकप्रियता मी स्वतः आज अनुभवली होती. डॉक्टर रॉजरला ड्रेसिंगसाठी घेऊन गेल्यानंतर सिन्हाने मला बरेच प्रश्न विचारले होते, पण मी केवळ रॉजर मला जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला आणि मी त्याला इथे घेऊन आलो एवढंच सांगितलं होतं. त्या होंडा सिटीवाल्या तरुणाचा, त्याच्या 3 गुंड साथीदारांचा उल्लेख मी जाणीवपूर्वक टाळलेला होता. ह्या विषयावर एवढ्यात काही चर्चा व्हावी असं मला वाटत नव्हतं. सिन्हाने मग मी डिनर न करता गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि डिनर घेण्याचा आग्रह केला होता. मलासुद्धा रॉजरला भेटून या घटनेबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी मलासुद्धा इथे आणखीन काही वेळ थांबण्यासाठी निमित्तच हवं होतं. डिनर झाल्यावर सिन्हा माझे आभार मानून आपल्या कामासाठी गेला आणि मी हॉलमध्ये आलो. मी रॉजरची शेजारी कोचावर येऊन बसलो. त्या क्षणी आम्हा दोघांशिवाय हॉलमध्ये दुसरं कोणीही नव्हतं. माझी चाहूल लागताच रॉजरने डोळे उघडले. या मिस्टर विक्रम. कोचावर सावरून बसत रॉजर म्हणाला, मिस्टर विक्रम, तुम्ही डिनर घेतलं? हो घेतलं. ब्रँडी चालेल ना? समोरच्या टिपॉयवरची बाटली उचलत रॉजरने विचारलं. नाही, नो थँक्स. जेवल्यानंतर मी नाही घेत ड्रिंक्स. ओह, काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी कॉफी मागवतो. असं म्हणत रॉजरने इकडे तिकडे बघितलं. मग हॉलच्या दाराजवळ उभ्या असलेल्या बेराला खूण करून त्यांनी जवळ बोलवलं. अरे, साहेबांसाठी कॉफी आण. जवळ आलेल्या बेराला रॉजरनं ऑर्डर दिली. विक्रम साहेब. बेरा गेल्यानंतर रॉजर म्हणाला, विक्रम साहेब, आज तुम्ही नसतात तर त्या बदमाशांनी एक तर माझा जीव तरी घेतला असता किंवा मग माझे हातपाय तोडून मला कायमचं लुळा पांगळा बनवलं असतं. खरं सांगतो, तुमचे आभार कसे मानावेत हे मला कळत नाही आहे. नाही, त्याची काही गरज नाही आहे मिस्टर रॉजर. तसंही मी फारसं काही केलं नाही, मी फक्त त्यांना पळवून लावलं एवढंच. विक्रम साहेब, अहो, तुम्ही जे काही केलं ते काही कमी नव्हतं. तुम्ही एकटेच आहात ही गोष्ट त्या बदमाशांच्या लक्षात आली असती तर त्यांनी तुमच्यावर सुद्धा हल्ला केला असता. पण तो धोका पत्करून सुद्धा तुम्ही मला वाचवण्यासाठी धाडस दाखवलं, हे माझ्यासाठी खूप आहे ना. रॉजर अगदी मनापासून म्हणाला. त्याचवेळी बेरा कॉफीचा मग टिपॉयवर ठेवून गेला. रॉजरनी स्वतः कॉफीचा मग उचलून माझ्या हातात दिला. मी कॉफीचे घुटके घेत राहिलो तर रॉजर ब्रँडीचे. मिस्टर रॉजर. काही क्षण शांततेत गेल्यानंतर मी म्हणालो, तुमची काही हरकत नसेल तर मी काही विचारू शकतो? काय विचारतोय? हेच ना, आज तुमच्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल. ओके, विचारा. क्षणभर विचार करून रॉजरनं परवानगी दिली. ज्यांनी तुमच्यावर हल्ला केला त्या गुंडांना तुम्ही ओळखता? नाही. रॉजर नकारार्थी मान हलवत म्हणाला, ह्यापूर्वी मी त्यांना कधीही पाहिलेलं नव्हतं. त्याचं हे उत्तर मला अपेक्षित होतं, कारण ते तिघेही भाडोत्री गुंड असावेत असा अंदाज मी आधीच लावला होता. बरं, मग त्या 3 गुंडांशिवाय आणखीन एक तरुणसुद्धा त्यांच्याबरोबर होता. होंडा सिटीच्या ड्रायव्हिंग सीटवर तो बसला होता. तुम्ही त्याला पाहिलंत का? नाही, कारमध्ये अंधार होता त्यामुळे बघू शकलो नाही. आणि तसंही कारमध्ये कोणी चौथाही आहे हे बघण्याची संधीच मला मिळाली नाही ना. त्यापूर्वीच त्या बदमाशांनी माझ्यावर अटॅक केला होता. हां, तुमचं म्हणणं खरं आहे रॉजर, पण मी त्या तरुणाला अतिशय जवळून पाहिलं आहे. त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगतो. कदाचित तुम्ही त्याला ओळखत असाल. असं म्हणत मी अगदी तपशीलवार त्या तरुणाचं वर्णन केलं. नाही, नाही. रॉजर पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत म्हणाला,
या वर्णनाच्या कुठल्याही तरुणाला मी ओळखत नाही. मी काहीशा अविश्वासानं त्याच्याकडे बघितलं. खरं तर मी त्या तरुणाचं वर्णन करताच रॉजरला चटकन त्याची ओळख पटेल असं मला वाटलं होतं. आणि रॉजर चक्क नाही म्हणत होता. कसं शक्य होतं ते? मला तर वाटत होतं की रॉजरनी आपल्याला बघू नये, ओळखू नये म्हणून त्या तरुणाने कारमध्ये अंधार केला होता आणि रॉजर समोर यायचं त्याने टाळलं होतं. रॉजर जर त्याला ओळखत नव्हता तर रॉजरपासून असं तोंड लपवण्याची त्याला काय गरज होती? मग रॉजरसुद्धा जाणीवपूर्वक त्या तरुणाची ओळख नाकारत नसावा ना. पण त्याच्या चेहऱ्यावरनं तो खोटं बोलतोय असं वाटत नव्हतं. मी खांदे उडवत म्हणालो, कमाल आहे. ज्या 3 गुंडांनी तुमच्यावर हल्ला केला होता त्यांना तुम्ही ओळखत नाही हे ठीक आहे, पण ज्यांनी तुमच्यावर हा हल्ला करवला त्या तरुणाला तुम्ही ओळखत नाही. व्हेरी स्ट्रेंज. माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसत नाही आहे ना. माझ्या आवाजातला अविश्वास रॉजरलाही जाणवला असावा. पण मला खोटं बोलायचं कारण काय विक्रम साहेब सांगा ना. मी खरंच सांगतोय, मी त्याला अजिबात ओळखत नाही. प्लीज ट्रस्ट मी. मी एक सुस्कारा सोडला आणि क्षणभर थांबून विचारलं, बरं मग ही नताशा कोण? तिला तरी तुम्ही ओळखता ना? तुम्ही नताशाला कसं काय ओळखता? मी कधी म्हटलं की मी नताशाला ओळखतो? मग तुम्हाला नताशाचं नाव? हे नाव मी त्या गुंडांच्या तोंडून ऐकलं होतं. रॉजरचं बोलणं मध्येच तोडत मी म्हणालो. हां. रॉजर हुंकारला. मग काही क्षण थांबून हळव्या आवाजात म्हणाला, नताशा माझी प्रेयसी आहे. अच्छा, तुमची प्रेयसी म्हणजे नताशावर तुमचं प्रेम आहे? हो आहे. आणि नताशाचं? तिचंही माझ्यावर प्रेम आहे. अच्छा 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 अच्छा, म्हणजे हा लव ट्रायंगल आहे तर. लव ट्रायंगल? रॉजरनं गोंधळून माझ्याकडे बघितलं. येस येस, म्हणजे बघा ना की तुम्ही नताशावर प्रेम करता, नताशाचं सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे. पण असा कोणीतरी तिसरा आहे की ज्याला तुमचं हे प्रेम प्रकरण मान्य नाही आणि हाच तिसरा तो तरुण होंडा सिटीवाला तरुण असावा. म्हणजे असं मला वाटतंय बरं का. आता प्रश्न असा आहे की तो तरुण कोण आहे आणि नताशाशी त्याचा संबंध काय आहे? रॉजर काहीही न बोलता ब्रँडीचे घुटके घेत राहिला. मला सांगा रॉजर, तो तरुण नताशाचा भाऊ तर नव्हता? मी शंका प्रकट केली. नाही नाही, नताशाला कोणी भाऊ नाही आहे. ती आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. वैसी? तर मग तो तरुण नताशाचा कोणी पूर्वप्रेमी असावा. आपल्याला सोडून तिने दुसऱ्या कोणावर प्रेम करावं हे सहन नाही झालं त्याला आणि त्याने नाही हो नाही नाही. माझं बोलणं तोडत रॉजर काहीशा तीव्र स्वरात म्हणाला, हे बघा, नताशा तशी मुलगी नाही आहे. तिचे कधीही कोणाशी प्रेमसंबंध नव्हते. म्हणजे तसं काही असतं ना तर तिने मला नक्की सांगितलं असतं. मग तो तरुण कोण असावा? नताशापासून तुम्ही दूर राहावं म्हणून त्यांनी तुमच्यावर हल्ला करवला होता हे तर अगदी उघड आहे नाही का? रॉजर कसला तरी विचार करत राहिला. कदाचित, काही वेळानं तो म्हणाला, कदाचित ज्याच्याबरोबर नताशाचा विवाह ठरला आहे तो असण्याची शक्यता आहे. म्हणजे नताशाचा होणारा नवरा? हे ऐकून मीही काहीसा चमकलो होतो. अहो पण तुम्ही तर नताशाचं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणत होतात. हो ना, पण ह्यात नताशाचा काही दोष नाहीच आहे. नताशाच्या डॅडींनी लहानपणी तिचा विवाह कोणाशी तरी ठरवलेला होता. अच्छा, तुम्ही कधी पाहिलं आहे त्याला? नाही नाही. तसं बोलता बोलता नताशानं एकदा मला त्याचं नाव सांगितलं होतं पण आत्ता आठवत नाही आहे ते. आय सी. काही क्षण मी सुद्धा विचार करत राहिलो आणि मग रॉजरकडे बघत विचारलं, मला सांगा, नताशाचे डॅडी अजूनही तिचा विवाह त्याच व्यक्तीशी करण्याबाबत ठाम आहेत का आता त्यांनी आपला विचार बदलला आहे? नाही, त्यांनी आपला विचार बदललेला नाही आहे. रॉजर काहीशा नर्वस स्वरात म्हणाला. तुमचं आणि नताशाचं प्रेम प्रकरण त्यांना माहिती आहे? हो आहे. आणि त्यांचा तुमच्या विवाहाला विरोध आहे? हो आहे. रॉजर काहीशा कठीण स्वरात म्हणाला. याचा अर्थ नताशाच्या वडिलांना आपल्या मुलीच्या सुखापेक्षा आपली खोटी प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटते आहे.
आणि हॉटेलमध्ये गाणं बजावणं करणाऱ्याला ते आपल्या स्टेटसचा माणूस समजत नाहीत. आपल्या मुलीनं अशा माणसाशी लग्न केलं तर आपली सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळेल असं त्यांना वाटतंय. बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचा अंदाज अगदी खरा आहे बरं का विक्रम साहेब. तर मग नताशाचे वडील एक श्रीमंत पैसेवाली व्यक्ती आहे, हा माझा अंदाजसुद्धा अगदी खरा असणार. हो, फार मोठे उद्योगपती आहेत ते. फार मोठे म्हणजे फारच मोठे उद्योगपती आहेत. आय सी. तुम्ही मला त्यांचं नाव सांगू शकाल? हो, सांगेन की. त्यांचं नाव आहे नरेश मित्तल. नरेश मित्तल? मी डोळे विस्फारत उद्गारलो. म्हणजे मित्तल उद्योग समूहाचे मालक नरेश मित्तल ते तर नाहीत? तेच ते. मी काही क्षण तसाच डोळे विस्फारून रॉजरकडे बघत राहिलो. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना? माझी रिॲक्शन बघून रॉजर म्हणाला, पण खरं सांगतो विक्रम साहेब, मी नताशाच्या प्रेमात पडलो ना तेव्हा ती एवढ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टची मुलगी आहे हे मला माहीत नव्हतं. आणि जेव्हा माहिती झालं तेव्हा माघार घेणं मला शक्य नव्हतं. शेवटी प्रेम आंधळं असतं हे खरं. खरं आहे, खरं आहे. मी मान डोलवत म्हणालो. मग क्षणभर थांबून मी त्याला विचारलं, रॉजर साहेब, तुमच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी जर मी न्यू इंडिया टाइम्समध्ये छापली तर तुमची काही हरकत नाही आहे ना? तुम्ही न्यू इंडिया टाइम्सशी संबंधित आहात? माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी रॉजरनं मलाच उलटा प्रश्न केला. हो, मी न्यू इंडिया टाइम्सचा रिपोर्टर आहे. हो, आय सी. खरं म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारत होता तेव्हाच ते माझ्या लक्षात यायला हवं होतं खरं तर. रॉजर साहेब, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. ही बातमी न्यू इंडिया टाइम्समध्ये मी छापली तर तुमची काही हरकत नाही ना? रॉजर माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता गंभीर चेहऱ्यानं कसला तरी विचार करत राहिला. बहुतेक ही बातमी छापली गेल्यानंतर त्या बातमीचे काय पडसाद उमटतील याचा तो विचार करत असावा. मी सुद्धा काही न बोलता शांतपणे त्याच्या बोलण्याची वाट बघत राहिलो. विक्रम साहेब, बऱ्याच वेळानं रॉजर कसला तरी निर्णय घेतल्यासारखा शांत स्वरात म्हणाला, तुम्ही ही घटना आपल्या पेपरमध्ये छापली नाही तर फार बरं होईल प्लीज. पण का? का सांगायचं तर रॉजर काहीसा अडखळत म्हणाला, माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे नताशाच्या डॅडींचा म्हणजे नरेश मित्तल यांचा हात असावा असा मला संशय आहे. आणि माझ्यामुळे त्यांची बदनामी व्हावी, त्यांच्या प्रतिष्ठेला कुठेतरी तडा जावा असं नाही वाटत मला. कसं आहे, शेवटी आज ना उद्या ते माझे होणारे सासरेच आहेत ना. हां, पण मित्तल साहेब तुम्हाला आपला जावई म्हणून स्वीकारतील याची तुम्हाला खात्री आहे? त्यांनी नाही स्वीकारलं ना तरी मी त्यांचा जावई बनेन. रॉजर अगदी आत्मविश्वासानं म्हणाला. काय आहे, नताशाचं वय आहे 24. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या ती सज्ञान आहे. आम्ही कोर्ट मॅरेज करू. तुम्ही दोघं सज्ञान असल्यामुळे तसं तुम्ही करू शकता, म्हणजे त्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही. पण मग तशा परिस्थितीत मित्तल साहेब कदाचित नाराज होतील. नताशाला आपल्या इस्टेटीतला एक छदाम देणार नाहीत. अरे नाही दिला तर नाही दिला, नको आहे मला. रॉजर हात उडवत बेफिकिरीनं म्हणाला, मी नताशावर प्रेम केलं आहे, तिच्या बापाच्या पैशावर नाही. आणि मी नताशाला आधी कल्पना दिलेली आहे की लग्नानंतर मी ठेवीन तसं तिला राहायला लागेल. एनिवे, तर तुम्ही या घटनेची कंप्लेंट पोलिसात सुद्धा करणार नाही? नाही, अजिबात करणार नाही. रॉजर साहेब, तुमचं पोलिसात कंप्लेंट न करणं, तसंच वर्तमानपत्रात या घटनेची बातमी छापली जाऊ नये असं वाटणं, यावरून हे स्पष्ट होतं आहे की तुमच्यावर झालेल्या हल्ल्यात नरेश मित्तलांचाच हात होता याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे. मी रॉजरच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हणालो, हे बघा, माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे माझ्या होणाऱ्या सासऱ्याचा हात आहे असं मी एकदाही म्हटलेलं नाही. मी केवळ एक शक्यता बोलून दाखवली आहे एवढंच. तुम्ही नताशाला भेटू नये, तिच्याशी प्रेमसंबंध ठेवू नयेत, तिच्या आजूबाजूला फिरकूही नये असं वाटणाऱ्या केवळ 2च व्यक्ती असू शकतात. एक नरेश मित्तल आणि दुसरा ज्याच्याशी नताशाचं लग्न ठरलं आहे तो. हे काम कदाचित ज्या कोणाशी नताशाचं लग्न ठरलं आहे ना त्या तरुणाचंही असू शकतं. आणि मित्तल साहेबांना या बाबतीत कदाचित काहीही माहिती नसावी. मग रॉजर, तुम्ही त्या माणसाला का वाचवायला बघताय? त्यांनी जर तुमच्यावर एवढा प्राणघातक हल्ला करवला असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे ना. हो, पण माझ्यावर हल्ला त्या तरुणानं केला याचा कसलाही पुरावा नाही आहे माझ्याकडे.
हां, पण एक गोष्ट आहे बरं का, की ही गोष्ट जर सिद्ध झाली ना तर मित्तल साहेब कदाचित त्याच्यावर नाराज होतील आणि नताशाचा हात माझ्या हातात द्यायला तयार होतील. रॉजर, जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यावर झालेल्या हल्ल्यामागे असणाऱ्या त्या माणसाची माहिती मी मिळवू शकतो. काय म्हणताय, कशी काय? रॉजरनी अगदी उत्सुकतेनं विचारलं. काय आहे, मला डिटेक्टिव्हगिरी करायचा शौक आहे ना. मी किंचित हसून म्हणालो, मग ठीक आहे, मिळवा तुम्ही माहिती. ओके. हां, पण विक्रम साहेब, माझी एक अट आहे बरं का. माझ्यावर हल्ला करण्यात जर मित्तल साहेबांचा हात असेल तर तुम्ही झटकन सगळं विसरून जायचं. रॉजरनं आपली अट सांगितली. ठीक आहे, मान्य आहे. असं म्हणत मी कोचावरनं उठून उभा राहिलो. त्याला विचारलं की तुम्ही इथेच थांबणार का घरी जाणार? नाही, आजची रात्र मी इथे आराम करीन. ओके, अँड गुड नाईट. गुड नाईट. रॉजरनं उठून माझ्याशी हस्तांदोलन केलं आणि रॉजरचा निरोप घेऊन मी हॉटेलातनं बाहेर पडलो. हॉटेलपासून काही अंतरावर मी पल्सर रस्त्याच्या एका बाजूला उभी केली. पल्सरवर बसून मी खिशातनं मोबाईल काढला, एक नंबर डायल केला. मी विकी बोलतोय रे. पलीकडनं रिसिव्हर उचलला जाताच मी म्हणालो, अरे भल्या माणसा, फोनवर बोलायची तुला एवढी हौस आहे तर एखादा टेलिफोन ऑपरेटरचा जॉब कर. माझ्यासारख्या सभ्य माणसाला असं अर्ध्या रात्री त्रास देऊन काय समाधान मिळतं रे तुला? काय कळत नाही मला. दुसऱ्या बाजूने त्रासिक आवाज आला. रमाकांतची ही नेहमीची सवय. सुरुवातीला चिडचिड करणार, पण सांगितलेलं काम चोख बजावणार. हे बघ, एक काम करायचं आहे. नेहमीप्रमाणे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो, साल्या, अरे तू एक निशाचर आहेस म्हणून सगळ्यांना काय तू तुझ्यासारखा समजतो का? सॉरी भाई, अभी कोई काम नाही होगा. कारण देवानं रात्र झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी बनवली आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. हे बघ, एका कारचा नंबर देतोय तुला. पुन्हा एकदा त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करत खिशातनं डायरी काढत मी म्हणालो, त्या कारच्या मालकाचं नाव आणि पत्ता शोधून काढायचा आहे. अबे उल्लूके पठ्ठे, हा नंबर तू मला सकाळी देऊ शकत होतास की? त्यासाठी अर्ध्या रात्री झोपेतनं उठवायची काय गरज होती? जाऊ दे, गाढवा पुढे गीता वाचण्यात काही अर्थ नाही. सांग, नंबर सांग. गुड. असं शहाण्या मुलासारखं वागावं. असं म्हणत मी त्याला डायरीतला होंडा सिटीचा नंबर सांगितला. झालं, तुझं काम झालं, चल 500 रुपये काढ. रमाकांत शांतपणे म्हणाला. 500 रुपये? मी काहीशी आश्चर्यानं विचारलं. कसले रे बाबा 500 रुपये? हे बघ, अर्ध्या रात्री उठून माझ्या सुखाचं झोपवती त्याची खोबरी केली तू. ते खोबरं केल्याबद्दल 200 रुपये आणि कारच्या मालकाचं नाव आणि पत्ता सांगायचे 300 रुपये. टोटल झाले 500 रुपये. एखाद्या लहान मुलाला हिशोब समजावून सांगावा ना तशा स्वरात रमाकांत म्हणाला, अबे एवढ्याच्या कामाचे 500 रुपये? चला, एजन्सी चालवतो का खंडणी मागतोय? अरे अर्ध्या रात्री फोन करून त्रास देणाऱ्यांसाठी माझा हा स्पेशल रेट आहे. हे बघ, जास्तीत जास्त 100 रुपये देईन. बाईसाहेब, 100 रुपये फक्त पेट्रोलमध्ये उडतील माझे, मला काय मिळणार? ठीक आहे रे, 200 घे. चल. जमणार नाही. आणि हाशी बायकांसारखी घासाघीस करणं तुझ्यासारख्या थोर पुरुषाला शोभत नाही. 500 म्हणजे 500, त्यापेक्षा 1 पैसा कमी नाही. ठीक आहे रे बाबा, घे 500. ते असा गुळमुळीत घे बी चालणार नाही. अभि निकालो ना काय? काय अभि काय निकालो? आणि निकालून तुला देणार कसं? फोनमधनं पैसे पाठवायची सोय अजून उपलब्ध झालेली नाही. हां, ती एक समस्या आहे नाही का खरी? रमाकांत नाटकी आवाजात म्हणाला. आता ही समस्या कशी सोडवायची ते तुझं तू बघ, मी फोन बंद करतोय. असं म्हणत रमाकांतला आणखीन काही बोलायची संधी न देता मी मोबाईल बंद केला आणि पल्सरला किक मारली. श्रोते हो, हा होता निमित्त मात्र कादंबरीचा भाग 2. 3रा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.